नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर, सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाची माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण, तो म्हणजे PM किसान किंवा नमो शेतकरी योजनेची तपासणीची कामे ही ठप्प झालेली आहेत. तर याचं कारण जर पाहिलं तर गेल्या 2 दिवसापासून कृषी सहाय्यकांनी विविध मागण्यांसाठी त्यांनी संप सुरू केला आहे. त्यांचा संप सुरू असल्यामुळे याच्यामध्ये काय होणार आहे की ही जी काही कामे करायची बाकी आहेत, ते बाकी कामे ठप्प झालेली आहेत. त्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे. याच्यामुळे काय झालेलं आहे की कृषी विभाग आणि शेतकरी यांच्यामधला जो काही संपर्क आहे तो संपर्क तुटला आहे. आणि PM किसान किंवा नमो शेतकरी योजनेचे जे काही भौतिक तपासणीची कामं जी आहेत ती ठप्प झालेली आहेत. आणि ही तपासणी जर वेळेत झाली नाही तर येणारा पुढचा हप्ता जो काही आहे तो PM किसानचा हप्ता येण्यामध्ये सुद्धा दिरंगाई किंवा वेळ लागू शकतो. कारण की आता 4 महिन्याच्या अंतराचा हप्ता म्हणजे जूनमध्ये हप्ता आपला मिळायला पाहिजे. पण हे असंच सुरू राहिलं तर त्याच्यामध्ये अडचणी येऊ शकतात. त्यामध्ये आणखी परत एक नवीन अडचण काय की नवीन लाभार्थी जे काही योजनेचा लाभ न घेतात त्यांना न येण्याचा धोका सुद्धा उद्भवला आहे. कारण की याच्यामध्ये आता या 20व्या हप्त्यामध्ये 50,000च्या वर हे नवीन शेतकरी जोडले गेलेले आहेत आणि त्यांना हा हप्ता यांची कामे जर सुरळीत नाही झाली तर हा त्यांना हप्ता येण्याचा सुद्धा धोका उद्भवू शकतो. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर शेतकऱ्यांचे KYC प्रमाणीकरण असेल किंवा स्वनोंदणीकृत शेतकऱ्यांची जे काही नव्याने नोंदणी केलेली आहे त्यांना मान्यता देणं असेल किंवा बँक खाती जे काही आधार सीडिंग करणं आणि भूमी अभिलेख नोंदी ज्या काही आहेत त्या अद्ययावत करणं, या बाबीची पूर्तता करणं देखील शासनाकडून सुरू आहे. यासाठी कृषी सहाय्यक महत्त्वाचा दुवा आहे. आणि त्यांच्यात संपामुळे जर पाहिलं तर ज्या शेतकऱ्यांनी विविध योजनांसाठी अर्ज केले आहेत त्यांची तपासणी ही कृषी सहाय्यक मार्फत होत असते. ही तपासणी ही सध्या ठप्प आहे. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन सुरू असणारं जे काही बियाणे निवडीबाबतचे मार्गदर्शन असेल, याच्यामध्ये जर पाहिलं तर हुमणी कीड नियंत्रणाचे उपाय, उगवण क्षमता, बीज प्रक्रिया, माती नमुने परीक्षणसाठी जे काही माती जमा करणे असेल, ही अनेक कृषी सहाय्यक कामे करत असतात. आधींसह शेतकरी जर पाहिलं तर संपर्काची जे काही कामे जी आहेत त्याच्यामध्ये टोटल संपर्क यांचा तुटल्यामुळे कामं ठप्प झालेली आहेत. त्या अंतर्गत जर पाहिलं तर भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेअंतर्गत जूनमध्ये लागवड करणं आवश्यक असतं. त्याचा प्रस्ताव घेणे व त्याची तपासणी पूर्ण होऊन ते सुद्धा तपासणी पूर्ण व्हायला पाहिजे, पण हे काम बंद असल्यामुळे त्याची तपासणी सुद्धा पूर्ण बंद आहे. याचा भार जर पाहिलं तर नवीन नियुक्त केलेले जे काही सुमारे 80 कृषी सेवकावर पडला आहे. विविध मागण्यांसाठी कृषी सहाय्यकांनी गेल्या काही दिवसापासून टप्प्याटप्प्याने आंदोलन हे सुरूच ठेवलेलं आहे. त्यामध्ये सुधारित व संकरित बी बियाणांचा प्रचार व प्रसार करणे, शेती उत्पादन व उत्पादकता वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे आदी कामे सुद्धा ठप्प झालेली आहेत. अनेक ठिकाणी शेतीशाळा ही घेण्यात येत होत्या. हा संप पुकारल्यानंतर मात्र यामध्ये एकदम शिथिलता आली आहे. शासनाकडून संप मिटवण्याबाबत कोणतीही हालचाल होत नसल्याने कृषी सहाय्यकांनी आंदोलन तीव्र केलं आहे. तर कृषी सेवकांच्या मागण्या काय आहेत तर त्यांना लॅपटॉप मिळावा, कृषी सेवकांना कृषी सहाय्यकाप्रमाणे वेतन दिलं जावं, सहाय्यक कृषी अधिकारी असं पद मिळावं त्यांना, आणि आकृती बंदामध्ये जे काही 4:1 याप्रमाणे कार्यवाही व्हावी आदी मागण्यांसाठी कामबंद आंदोलन सुरू केलेलं आहे. याच्यामुळं काय झालेलं आहे तर कृषी योजनांची जे काही कार्यवाही आहे ती टोटल बंद झालेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे खरीप हंगामाचे जे काही नियोजन आहे त्याच्यामध्ये विविध मोहिमा राबवल्या जातात, त्याच्यामध्ये ह्या सुद्धा योजना ठप्प झालेल्या आहेत. तर यामुळे लवकरात लवकर यांचा हा संप मिटावा आणि शेतकऱ्यांची जे काही आता पेरणीपूर्व मशागत वगैरे संपलेली आहे आणि आता लवकरच जून आलेला आहे आणि जूनचा मान्सून आल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना योग्य बियाणं निवडण्यासाठी वगैरे यांची मदत होत असते, ते लवकरात लवकर व्हावं अशीच आपण एक शासन दरबारी अशी आपण विनंती करत आहोत. अशा पद्धतीचे एक छोटंसं अपडेट होतं ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. असेच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात. तुम्ही जे या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन दाबून लाईक करायला मात्र विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.